आज आपण बघणार आहोत उपासाचे सांडगे कसे बनवायचे। हो, तुम्ही तेच ऐकलं आहे जे मी म्हटलं आहे, उपासाचे सांडगे। तर आत्तापर्यंत तुम्ही तिखट सांडगे ऐकले असतील, पण आज आपण बघणार आहोत उपासाचे सांडगे कसे बनवायचे। तर इथं मी हे सांडगे तळून दाखवते तुम्हाला। तर हे तेलात टाकताच दुप्पट तिप्पट फुलतात, तर तुम्ही बघू शकता, आणि ह्याची चव अप्रतिम लागते। तर तुम्ही बघू शकता, असे हे सांडगे उपासाचे तुम्ही यावर्षी नक्की घरी करून बघा। तर आता हे सांडगे मी तेलामध्ये टाकलेले आहेत आणि छानपैकी हे तळले गेलेले आहेत। तर आता हे तेलामधून मी काढून तुम्हाला तेही दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता हे सांडगे आपले तळून झालेले आहेत। तर मी आणखीन थोडेसे जे सांडगे आहेत ते तुम्हाला तळून दाखवते। तर हे तेलात टाकताच दुप्पट तिप्पट फुलतात आणि चवीला सुद्धा छान लागतात। तर तुम्ही बघू शकता तेलात टाकताच हे डबल झालेले आहेत। तर अशा पद्धतीने हे उपासाचे सांडगे कसे बनवायचे, त्यामध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट टाकायचे आहेत ते आज ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत। यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर जी नोटिफिकेशन जी बेल आहे ती ऑन करून ठेवा, जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। यामध्ये आपण कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत तेही बघणार आहोत। उपासाची सांडगे बनवण्यासाठी मी इथं साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि हा रात्रभर भिजवून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता हा साबुदाणा पूर्णपणे छान भिजला गेलेला आहे। त्याचबरोबर मी इथं हे बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता ह्याची साल काढून हे बटाटे खिसून घेऊया। हे बटाट्याची साल काढून मी हे बटाटे हातानंच कुस्करलेले आहेत। आता आपण हा एक कच्चा बटाटा घेऊन ह्याची साल काढून हे आपण खिसून घेऊया। तर अशा पद्धतीने हे आपण साल काढायचं आहे, हे असं। तर आपला हा बटाटा साल काढून तयार झालेला। आता हा बटाटा आपण खिसून घेऊया। आता हा बटाटा आपण ह्या पाण्यामध्ये खिसून टाकणार आहे, नाहीतर हा बटाटा जो किस आहे तो काळा पडण्याची शक्यता आहे। तर त्यासाठी आपण हा पाण्यातच खिसणार आहे अशा पद्धतीने। हा किस पाण्यात मी खिसून टाकलेला आहे। तर आता हे 1-2 पाण्याने आपल्याला हा किस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि अर्धवट शिजवून घ्यायचा आहे। हे मी थोडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। हा किस आपण शिजवून घ्यायचा आहे, अर्धवट शिजवायचा आहे, पूर्ण नाही शिजवायचा। आता हा जो खिस आहे तो मी उकडून खिसून घेतलेला आहे आणि हा शिजवलेला आहे अर्धवट। तर तो पण आपण ह्यामध्ये ॲड करायचा आहे। आता आपण हा जो साबुदाणा आहे भिजवलेला तोही यामध्ये ॲड करायचा आहे। तर साबुदाणा छानपैकी भिजला गेलेला आहे। आता हा बटाटा आणि साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पूड टाकणार आहे। तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। आता हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपलं सांडग्याचं पीठ मळून तयार झालेलं आहे। तर आता हे सांडगे आपल्याला ताटामध्ये अशा पद्धतीने तोडायचे आहेत। तर तुम्ही प्लॅस्टिकच्या पेपरवर सुद्धा तोडू शकता। तर असे हे सांडगे आपण छोट्या छोट्या प्लेटमध्ये, ताटामध्ये तोडून किंवा परातीमध्ये किंवा सुपामध्ये जर तोडून उन्हामध्ये छानपैकी वाळवू शकता। तर अशा पद्धतीने हे सांडगे चांगले काटे येईपर्यंत आपल्याला तोडून घ्यायचे आहेत। आपले हे सांडगे ताटामध्ये तोडून झालेले आहेत। तर आता आपल्याला हे ताट उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायचे आहेत।
4 ते 5 दिवस आपल्याला हे सांडगे उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हे सांडगे मी ताटात, परातीमध्ये आणि सुपामध्ये तोडून घेतलेले आहेत आणि उन्हामध्ये छानपैकी वाळत ठेवलेले आहेत। तर 4 ते 5 दिवस आपल्याला हे सांडगे उन्हामध्ये व्यवस्थित कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। त्यानंतरच आपल्याला हे बंद डब्यात स्टोअर करून ठेवायचे आहेत। तर अशा पद्धतीने हे उपासाचे सांडगे तुम्ही ह्या वर्षी नक्की करून बघा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, नक्की शेअर करा। तर चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।